स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. जसे सीईटीचे रिझल्ट्स आलेले आहेत, जसे तुमचे अटेम्प्टचे स्कोर आलेले आहेत, प्रत्येक पालकाच्या मनामध्ये ऍडमिशन कसं करायचं या संदर्भात खूप कन्फ्युजन आहे. मी कित्येक पालकांसोबत रोज बोलतोय. जसे ज्यांना ज्यांना थोडेसे कमी मार्क्स आहेत ते प्रत्येक जण विचारतोय, दादा मॅनेजमेंट कोटाने किती लागतील, डोनेशन किती जाणार, हे किती जाणार, ते किती जाणार, किती खर्च येणार. हे सगळं प्रत्येक पालकाच्या इव्हन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा चालू असणारे प्रश्न आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया किती मिनिमम पर्सेंटाईलवर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तुम्हाला मॅनेजमेंट कोटाने जायची गरज नाहीये. काय आपण केलं पाहिजे जेणेकरून मॅनेजमेंट कोटाचा रस्ता आपल्याला मॅक्झिमम अवॉइड करायचा आहे आणि का अवॉइड करायचा आहे. सगळ्यात पहिले मी माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला सर्व पालकांसाठी शेअर करतोय, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शेअर करतोय. पहिली गोष्ट, मॅनेजमेंट कोटा अवॉइड करा. का अवॉइड करा? लक्षात घ्या, इंजिनिअरिंग शेवट नाहीये. लक्षात घ्या, इंजिनिअरिंगचं एज्युकेशन झालं म्हणजे नोकरी लागली आणि आता त्याच्या पुढे काही शिकायचं नाही, त्याच्या पुढे काही खर्च नाही, असं नसतं. इंजिनिअरिंगच्या पुढे सुद्धा बरेचसे कोर्सेस असतात. जसं तुम्ही एमटेक करू शकता, बीटेक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एमटेक करू शकता, बाहेरच्या देशामध्ये एमएस साठी चांगलं जाऊ शकता, तुम्ही एमबीए करू शकता, तुम्ही सीडॅक सारखे कोर्सेस करू शकता. आणि आजकालच्या जगामध्ये नुसतं ग्रॅज्युएशनला काही फार महत्व नाहीये, त्याच्या पुढे सुद्धा शिकावं लागतं. मग त्या शिक्षणासाठी तुम्ही हा पैसा वापरू शकता. आज एखाद्या चांगल्या साध्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्या. मॅनेजमेंट कोटाच्या भानगडीत पडू नका. नुसते आजच सगळे पैसे लावून टाकले आणि भविष्यात नोकरी नाही मिळाली तर येणारच आहे ना अडचण. त्याच्यापेक्षा पुढे शिक्षणासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, आजकाल मॅनेजमेंट कोटामध्ये जायचं म्हणजे भरपूर डोनेशन भरमसाठ कॉलेजेसला भरावी लागतात आणि हे सगळं करून आपल्याला स्कॉलरशिपचा सुद्धा बेनिफिट मिळत नाही. आणि कित्येक मुलांना कॉलेजेस फसवतात की बाबा आमच्याकडे प्लेसमेंट आहे, असं आहे, तसं आहे, आणि तुम्ही आज आणि उद्यामध्ये पैसे भरा आणि ऍडमिशन घेऊन टाका. पण बाळांना याची खरंच गरज नाहीये. मी हेच आज तुम्हाला समजावून सांगणार आहे की काउन्सिलिंग प्रोसेस काय असते, याच्यातून तुम्हाला ऍडमिशन कसं मिळू शकतं, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पर्सेंटाईल असेल तरी सुद्धा तुम्हाला सीएसआयटी एआय किंवा ईएनटीसी सारख्या चांगल्या जे इंटरेस्टेड लोकांच्या ब्रांचेस आहेत त्याही मिळू शकतात. यावर पूर्ण आपण डिस्कशन करणार आहेत. जर तुम्ही पुण्याचे असाल किंवा पुण्याच्या जवळपास कुठे राहत असाल आणि जर तुम्ही बाणेर ऑफिसला व्हिजिट करू इच्छिता, आता हा शनिवारी मी व्हिडिओ पोस्ट करतोय. आता शनिवारचे सगळे अपॉइंटमेंट्स बुक आहेत. मी सकाळी 9:30 पासून आहेच रात्री 10:30 पर्यंत ऑफिसवर, पण कंटिन्यू पॅरेंट्स ऑलरेडी आम्ही अपॉइंटमेंट्स घेतलेले आहेत. संडेसाठी काही स्लॉट्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही या नंबरवर अपॉइंटमेंट किंवा लोकेशन असा मेसेज करा. माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल आणि तुम्हाला माझ्या ऑफिसचा ऍड्रेस देईल. आणि संडेला जे जवळपासची लोक आहेत ती नक्कीच मला भेटायला येऊ शकतात. तिथे आपण डिस्कस करूच या. प्लस तुमचं एक स्पेशलाइज्ड अनालिसिस तुमच्यासाठी मी ऑलरेडी ज्यांनी मला मेसेज केलाय त्यांच्यासाठी दिलेलंच आहे. तुम्ही तुमचं मला या नंबरवर मेसेज करा, तुमचं नाव, सीईटीचा स्कोर, जे काय अटेम्प्ट आहेत, जेईचं पर्सेंटाईल आणि कॅटेगरी. मी तुम्हाला एक अनालिसिस देईल की कोणत्या ग्रेडमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. आज आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते, मग मी तुम्हाला कट ऑफ सांगतो जेणेकरून तुम्हाला रिलेट होईल. ओके. आणि कधी मॅनेजमेंटला जायचं हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुमचा रिझल्ट येणार आहे. माझ्या हिशोबाने रिझल्ट हा 15 जूनच्या आसपास तुमचा आला पाहिजे. रिझल्ट आल्याच्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे. मी साईड बाय साईड आपण जेव्हा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्ही येता तेव्हा काय बेनिफिट्स तुम्हाला मिळतात हे मी एक्सप्लेन करतोय, कारण मला रोज व्हिडिओमध्ये विचारलं जातं की पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काय केलं जातं. तर लक्षात घ्या, तुमचं रजिस्ट्रेशन होतं कधी, सीईटी सेल नंतर. जेव्हा तुमचा रिझल्ट येईल त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होतं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे डिटेल्स वगैरे सगळ्या फिलअप कराव्या लागतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं होत असतं. मग हे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमच्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटसाठी आम्हीच करत असतो. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. तुम्ही आम्हाला फक्त इनपुट द्यायचं, आम्ही सगळी प्रोसेस तुमच्यासाठी ऑन बिहाफ ऑफ यू आम्ही पूर्ण कंप्लीट करणार आहे. तुम्हाला सायबर कॅफे, नेट कॅफे कुठेही जायची गरज नाहीये. त्याच्यानंतर येत असतात रँक्स. हे रँक्स खूप महत्वाचे. रँक्स का बरं असतात? रँक्स दोन प्रकारचे असतात, प्रोव्हिजनल आणि फायनल. तुम्हाला एक फायनल रँक भेटतो की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कुठे स्टँड आउट करताय. मग तुम्हाला 40,000 रँक येईल, 10,000 रँक येईल, 20,000 रँक येईल. जर तुमचं 90% असेल तर ऑलमोस्ट आपण समजू शकतो की 30-32 हजाराच्या आसपास तुमचा रँक येईल आणि त्या रँक प्रमाणे तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. मग इथेच आम्ही तुम्हाला प्रॉपर कॉलेजची लिस्ट वगैरे देऊ. तुम्ही काउन्सिलिंग मध्ये नसाल तर युट्यूबचे मी व्हिडिओज पोस्ट करेन की कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, कोणते कॉलेजेस टाकायचे, आणि त्याप्रमाणे तुम्ही कॅप राऊंड 1 मध्ये जायचं असतं. कॅप राऊंड 1 हा 3च दिवसाचा असतो. ठीक आहे. या 3 दिवसाच्या कॅप राऊंड मध्ये शेवटच्या दिवशी ओटीपी येत नाही, सर्व्हरचा इश्यू असतो, त्यामुळे तसे आपल्याला 2च दिवस भेटतात. 2 दिवसामध्ये आपण बनवलेली लिस्ट आपल्याला या पोर्टलवर फिल करायची असते. तर जर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये असाल तर ती लिस्ट आम्हीच फिल करतो, तुम्हाला त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज
नाहीये. ऑफकोर्स ओटीपी तुम्हाला येत असतो, तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ऑफकोर्स पुन्हा एकदा लिस्ट रिव्ह्यू करायची आणि ओटीपी द्यायचा. पण बाकी लिस्ट भरण्याचं जे टेन्शन असतं ते आमच्याकडे असतं. व्यवस्थित विदाऊट चुका आम्ही तुमची प्रॉपर लिस्ट तुमची भरून देत असतो. मग त्याच्यानंतर येतो कॅपचा रिझल्ट. आता इथे मेन मुद्दा समजून घ्या. कॅप हे सगळी प्रोसेस व्हायला 1-1.5 महिना अजून जाणार आहे. मग कॅप राऊंड 1चा रिझल्ट आल्यानंतर तुमच्या हातामध्ये काहीतरी कॉलेज असतं ना, ठीक आहे ना, तुमच्या हातामध्ये काहीतरी कॉलेज असतं, काहीतरी ब्रांच असते. मग तुम्ही डिसिजन घ्या. वाटलंच जर समजा तुम्हाला वाटतंच आहे, नाही दादा आम्हाला जायचंच आहे मॅनेजमेंट कोटाने किंवा आम्हाला डोनेशनने जायचंय, तर तुम्ही काय करा, इथंपर्यंत तरी वेट करा. कॅप राऊंडचा रिझल्ट येऊ द्या तरी. कॅप राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही ठरवा की बाबा मला जायचंच आहे का, मला मॅनेजमेंट कोटाची गरज आहेच का, मला चांगलं कॉलेज खरंच नाही मिळालंय का. तेव्हा मी तुम्हाला हेल्प करेन की ठीक आहे या कॉलेजमध्ये जायचं तर इथे असं असं माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, मी ते तुम्हाला देईन. पण तुम्ही डिरेक्ट आत्ताच जर मॅनेजमेंट कोटाच्या रस्त्याने जात असाल तर ही प्रोसेस आहे ना, ही त्याच्यासाठीच आहे. या प्रोसेसमधून आपण गेल्यावर आपल्याला स्कॉलरशिपची टेन्शन मिळतं, आपल्याला स्कॉलरशिप्स मिळतात. इव्हन फीस आपल्याला 1.5 लाख 2 लाख असते. कॅटेगरीच्या मुलांना तर इतके बेनिफिट्स होतात. जर एससी कॅटेगरीचं 10,000 फीस असते. मॅनेजमेंट कोटाने गेलं तर डोनेशन प्लस कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते. मग माझं म्हणणं एवढंच आहे की प्रयत्न करा, एक कॅपराऊंड खेळून बघा, एक असं ट्रायल तरी त्याला द्या. कॅपराऊंड व्यवस्थित खेळूया. लक्षात घ्या, कॅपराऊंडचे फॉर्म जर व्यवस्थित भरले ना तर ऍडमिशन मिळतं, मिळत नाही अशातला भाग नाहीये. काउन्सिलिंग व्यवस्थित झाली पाहिजे. तुमची लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित भरली, व्यवस्थित कॉलेजचे प्रेफरन्स दिले, व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन करताना तुमच्या कॅटेगरी प्रमाणे, आता मी एक सोपं उदाहरण सांगतो. कित्येक लोकांची हिंदी लिंग्विस्टिक भाषा असते, त्याचा कट ऑफ माहिती आहे 8% असतो कॉम्प्युटर सायन्ससाठी. म्हणजे लोकांना माहितीच नसतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करताना ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या बरोबर कॅटेगरीज टाकतायत का, जर तुम्हाला रिझर्वेशन आहे तुम्ही तो यूज करून घेताय का, आणि जर हे तुम्ही व्यवस्थित यूज करून घेतलं तर का बरं तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, मिळणार आहे. लक्षात घ्या. मग इथपर्यंत तरी ऍटलिस्ट आपण सगळेजण जाऊया, कॅप राऊंड खेळूया. लक्षात घ्या, कॉलेज हे त्याच्यातले जे एजंट्स असतात हे लोक हाईप करतात की नाही त्यांचा बघा त्यांचा फायदा आहे, जोपर्यंत जेव्हा तुम्ही मॅनेजमेंटने जाणार तेव्हाच त्यांचा फायदा होणार. तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन टाकलं म्हणजे तुम्ही या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आणि तुम्ही तिथे 3-3 लाख रुपये फीस भरत जाणार. लक्षात येतंय का. त्याच्यामुळे ते तुम्हाला हाईप क्रिएट करणार आणि नंतर सुद्धा ऍडमिशन भेटणार आहे, मी तुम्हाला करून देईन. पण आज गडबड करू नका. आज काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जा, ऍडमिशन करा, मग तुम्ही ठरवा पुढे काय करायचंय. आता आपण थोडंसं डिस्कस करूया. हे मी पुन्हा कंटिन्यू करेन, पण माझी इच्छा होती की तुम्हाला पहिले प्रोसेस समजली पाहिजे, इथंपर्यंत तुम्ही आला पाहिजे. मग मी एक्झाम्पल सांगतो. जनरल ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल, 85% सुद्धा तुम्हाला सीएस आयटी एआय ईएनटीसी काही ना काही मिळू शकतं. 85% म्हणजे मार्क्स किती रे, 80-90 मार्क्स असले तरी सुद्धा तुम्हाला मार्काने मिळू शकतं. मग कशाला आपण डोनेशन थ्रू जायचंय किंवा मॅनेजमेंट कोटानं थ्रू जायचंय. जर त्याच्यात तुम्ही पुण्याचे असाल तर 80% म्हणजे 80-70 किंवा 75-80 75-80 मार्क्स असतील तरी मिळू शकतं. ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येत असाल तर 70% सुद्धा तुम्हाला सीएसआयटी एनटीसी मिळू शकतं. हे कॉलेजेसची लिस्ट आहे माझ्याकडे. एससी एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर 65% वर सुद्धा तुम्हाला सीएसआयटी एनटीसी मिळू शकतं. एससीबीसी किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर 75-80 म्हणतोय मी. मार्क्स याचा अर्थ किती होतो की 80+ जरी मार्क्स असले तरी तुम्हाला या राऊंड मधून फायदा होऊ शकतो. आणि मी हे तर टेक ब्रांचेस बद्दल बोलतो, मी कोर ब्रांचेस कडे गेलेलो नाहीये. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल मिळणार आहे. मग आत्ताच गडबड कशासाठी. त्याच्यामुळे मला प्रत्येकाला सांगायचंय की आत्ता गडबड अजिबात करू नका. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा, मी प्रॉपर तुम्हाला सल्ला देईन की बाबा काय केलं पाहिजे. आज गरज आहे का तुम्ही मॅनेजमेंट कोटाने जायची. पण माझं प्रत्येकाला वैयक्तिक सल्ला असा आहे, तुम्हाला जर मार्क्स ठीकठाक आहेत 50, 60, 70, 60-70च्या जरी वर असतील आणि त्यातलं त्यात तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कॅप राऊंड 1 पर्यंत वेट करा. आपण काउन्सिलिंग करूया, आपण या प्रोसेस थ्रू जाऊया. पुढे फीस भरायचीच आहे, जी काही तुमचे डोनेशन वगैरे समजा तिकडेच जायचं असेल तर भरायचंच आहे ना. पण या प्रोसेस थ्रू गेलं तर स्कॉलरशिप्स मिळतात, आपले पैसे वाचतात आणि चांगलं ऍडमिशन होतं. पुढेही हे पैसे तुम्ही तुमच्या भविष्यातील शिक्षणासाठी, भविष्यातील कामासाठी वापरू शकता. तर माझा पहिला प्रेफरन्स हा काउन्सिलिंग प्रोसेसला असेल. सो पुन्हा मी सांगतो की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन मध्ये वेगवेगळे रिझर्वेशन्स असतात. याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. जसं मी सांगितलं, गुजराती मायनॉरिटी असेल त्याचे वेगळे कॉलेजेस आहेत, तिथे कट ऑफ 50-50% कॉम्प्युटर सायन्स मिळतं. ठीक आहे, मग हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो व्यवस्थित रजिस्ट्रेशन करणं, व्यवस्थित जे आपले कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करणं आणि ते व्हेरीफाय करून घेणं. ऑफकोर्स ही प्रोसेसमध्ये आम्हीच तुमचं सगळं करून घेणार आहे. रँकचे अनालिसिस करून व्यवस्थित कॉलेजची लिस्ट बनवणं, कॅप राऊंड 1 ची फॉर्म फिलिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी जरी तुम्हाला कुठून तरी लिस्ट भेटली पण ती तुम्ही चुकीची भरली तरी सगळी मेहनत आपली
वाया जाते. म्हणून कॅप राऊंड 1 ची फॉर्म फिलिंग महत्वाची आहे. त्याच्यानंतर रिझल्ट येतात. पुढच्या राऊंडला जायचं की नाही जायचं हा एक महत्वाचा डिसिजन असतो, तो आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यावरही मी संदर्भात व्हिडिओज बनवणार आहे. आणि असे 4 राऊंड होत असतात. या 4ही राऊंडची काउन्सिलिंग आपण केली पाहिजे. ऍटलिस्ट कॅप राऊंड 1 पर्यंत तुम्ही या. कॅप राऊंड 1 मध्ये बघा काय मिळतंय. आपल्या हातात असतं की कॉलेज घ्यायचं की नाही. जर इथून तुम्हाला वाटतं की नाही मला दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचंय, मी तुम्हाला 100% तिथे सुद्धा मदत करेन. ठीक आहे. आणि काउन्सिलिंग मध्ये आम्ही हे 4ही कॅप राऊंडचे फॉर्म आम्हीच भरून देतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला याची काही काळजी करायची गरज नाही. कॉलेजची लिस्ट आम्हीच देऊ, तशाच तशी आम्ही भरून पण घेऊ. आणि प्लस स्पॉट आणि आयएलएस मध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही आमच्या काउन्सिलिंग मध्ये मदत करत असतो. आय होप माझा प्रांजळ सल्ला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. माझी पुन्हा सगळ्या पालकांना रिक्वेस्ट आहे की काही डिसिजन घेण्यापूर्वी जरी तुम्ही माझ्या काउन्सिलिंग मध्ये नसाल, माझ्या ऑफिसवर व्हिजिट करा. 5-10 मिनिट भेटून जा किंवा या नंबरवर कनेक्ट करायचा प्रयत्न. आता याच्यावर खूप कॉल येतात त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते. पण जर पुण्याच्या आसपास असाल ऑफिसवर या, 5-10 मिनिट भेटा. तुमचं काय जे डिसिजन आहे त्याच्यात मी तुम्हाला 100% एक चांगला सल्ला मी देऊ शकतो. आपलं ऑफिस हे पुणे बाणेर इथे आहे. तुम्ही याच्यावर मेसेज करा. कधी यायचंय काय नाही हे सगळं यांना कळवा. मी त्याच्यावर तुम्हाला लोकेशन वगैरे माझी टीम तुम्हाला सगळं पाठवणार आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. त्यातल्या त्यात पुन्हा मी ऍड करेन की कॅटेगरीची मुलं असतील, समजा कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. आणि हे मी CSIT आहे ENTC पर्यंत लिहिलेलं आहे. आपण कोर ब्रांचेस प्रयत्न केला, याच्यापेक्षा अजून खाली खालीपर्यंत आपल्याला कॉलेजेस मिळू शकतात. त्याच्यामुळे प्लीज पहिले प्रयत्न करा काउन्सिलिंग थ्रू मिळतंय का, आणि नसेल मिळत तर या मॅनेजमेंट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी याच्यामध्ये मी सगळी मदत तुम्हाला करणार आहेच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.